अहिल्यानगरच्या जामखेड शहरात तपनेश्वर परिसरामध्ये राहणाऱ्या कला केंद्रातल्या नृत्यांगना म्हणून कार्य करणाऱ्या महिलेनं आत्महत्या केली आहे। दीपाली पाटील असं या नृत्यांगनेचं नाव आहे। खरडा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे। दीपाली पाटील ही मूळची कल्याण इथली रहिवाशी आहे। ती काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होती। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरता आता जामखेड ग्रामीण रुग्णालयात हलवलाय। या प्रकरणी दीपालीची मैत्रीण हर्षदा कामठे हिनं दिलेल्या माहितीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद आहे। सदर महिलेच्या मृतदेहावर पोस्टमॉर्टम करण्यात आले। त्यात तिने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाल्यावरून आई नामे दुर्गाबाई हिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली की तिची मुलगी दीपाली हिला संदीप सुरेश गायकवाड राहणार कुंभारतड जामखेड याने लग्न लावण्याचा तगादा लावला आणि तिला आत्महत्यास प्रवृत्त केले अशी तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे जामखेड येथे BNS कायदा कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास करीत आहोत। मला या घटनेसंदर्भातली काही माहिती नाही आहे। मी सकाळी उठले 8 वाजताच आम्ही 7:45 वाजता आम्ही या ठिकाणी आलोय। कोणी असेल तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अगदी आमच्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि त्याच्यामुळे जर असा काही प्रकार झाला असेल तर पोलीस त्याची छानबीन करतील। कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याची भूमिका ही देवाभाऊंची कधीच नसते, पक्षाची कधीच नसते। या विषयाबद्दलची अधिक माहिती घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।